गुड मॉर्निंग गाईज. सकाळी आपण आता एवढ्या लवकर सकाळी उठलो आहे आणि आजचा असं माहोल आहे की काल पाऊस चालू होता खूप सारा इथे आणि आज पाऊस नाही आहे. आज एकदम छान वॉर्म वातावरण आहे. सकाळी सकाळी असं ऊन पडलं आहे. सगळे मॉर्निंगला सकाळी उठून तयार आहे आणि चाललो ब्रेकफास्टला कॅफेटेरियामध्ये. ब्रेकफास्टला काय आहे बघूयात आपण. ब्रेकफास्ट करून आपल्याला वरती रोपवेने वरती जायचं गंडोलानी. हाय मित्रांनो, आपण आता हॉटेलच्या पोर्चमध्ये आणि आता पोर्चमध्ये सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. पूर्ण सकाळी सगळं असं मॉर्निंग एकदम हॅपनिंग आहे. सगळे पक्ष्यांचे आवाज चालू आहेत. म्हणजे ऊन जरी पडलेलं असलं तरी थंडी आहे. पूर्ण हे असे बर्फाचे सगळे शिखर आहेत. गुलमर्ग काश्मीर. आपण आता हॉटेलमधून निघालोय बाहेर. आपलं हॉटेल रॉयल पार्क. सरळ निघालो गंडोला राईडसाठी. आपण रोपवेनी वरती जाणार आहोत या डोंगराच्या टोकाला, पूर्ण वरती. आपण आता गंडोला राईडला आलेलो आहे आणि आपलं तिकीट आहे. त्या ठिकाणी हे गुलमर्ग ते हे सगळं त्याच्यावरती गंडोला राईडच्या तिकिटाच्या आणि ह्याच्या डिटेल्स आहेत. ह्या इथून रोपवेने आपण वरती जातो. अजून उघडलेलं नाही आहे ते. सकाळी 9ला उघडतं. सकाळी 9चं तिकीट होतं. हे जवान बसलेले तिकडे. सगळे या सुरक्षित आहे. आपले खूप सारे लोक, सर्व्हिसेसचे लोक या ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. कसल्याही प्रकारचं घाबरायची कसली गोष्ट नाही आहे. खूप छान पद्धतीची राईड तुमची काश्मीरची होईल. काश्मीर हे जन्नत आहे. वरती हे असे पाईनचे आणि एवढे उंचीच्या उंच वर्षानुवर्ष अशा प्रकारची झाडं ही आहेत. अशा रीतीने इथं आपल्याला चेक इन करायचं आहे आणि टुरिस्ट आहेत असे चेक इन करून आपण आज जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपण आता चेक इन करून आत आलेलो आहे आणि आपण चाललेलो आहे वरती. हे सगळं भरलेलं असतं. सध्या आता हे खाली आहे. आता टुरिस्ट यायला सुरुवात झाली आहे. खरं थोडंसं भीतीचं वातावरण कमी होऊन लोक यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळं टुरिस्ट आहेत. बढ़िया कुछ प्रॉब्लम नहीं, वांधा नहीं है. चलो.
फर्स्ट फेज वरून आपण आता चेंज केलेले आहे. जसं आपण मेट्रो चेंज करतो तसं आपण हे सेकंड फेजला आपल्याला त्या गंडोलातून ह्या दुसऱ्या गंडोलामध्ये बसवलंय आणि पूर्ण हे सगळे खाली मिलिटरीचे जवान आहेत. कॅम्प आहे खाली मिलिटरीचा, यांच्या ड्युट्या चेंज होत असतात. आपण गुलमर्ग मध्ये आहोत आता. काश्मीरला आलोय आणि खूप साऱ्या लोकांमध्ये अशी घबराट होती की काश्मीरला काय करायचं जाऊन. भीतीचं वातावरण होतं, मीडियामध्ये खूप साऱ्या बातम्या होत्या. पण खरं सांगायचं तर इथं आल्यानंतर मला असं कुठलाही भीतीदायक असं कुठलं वातावरण नाही. इथले स्थानिक लोक, फोटोग्राफर्स आहेत, घोडावाले आहेत किंवा गाईड आहेत किंवा ते हातगाडी ओढणारे आहेत, हे सगळे स्लेट गाडी ओढणारे आहेत, हे सगळे खूप कोऑपरेटिव्ह लोक आहेत इथं. आणि आपण आता 13,500 फुटावरती आहे. आपण गंडोलानी वरती आलो. फर्स्ट फेजला आपण थांबलो नाही, आपण सेकंड फेजला आलो. सेकंड फेज वरून आता आपण आलेलो आहोत बर्फामध्ये इथे. आणि बर्फामध्ये मस्त खेळलो सगळे. कसल्याही प्रकारचे आता खूप सारे टुरिस्ट या ठिकाणी आहेत. कोणी एकदम छान पद्धतीने एन्जॉय करतायत सगळे. कुणाला कसल्या भीतीचं वातावरण नाही, काय नाहीये. असं स्लेट गाडी आहेत, हे ओढतात. हे सगळे 200-300 रुपये 400 रुपये घेतात आणि अशा गाडीत ओढून घेऊन जात असतात. हे जे गाडीवाले आहेत हे सगळे खालून चालत येतात ह्या गाड्या घेऊन. आपण 13,500 फुटांवरती आहोत, 14,000 फुटांवरती आहोत. मराठी बहिणी सगळे तिकडे जाऊ नको. एकदम 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 सेफ. Yeah, thank you very much. आपण 14,500 फूट 13,500 फुटांवरती होतो फेज 2ला, गंडोला 2. आणि आता आपण आपली राईड आलेली आहे. आता आपण खाली चाललो. फेज 2 वरून फेज 1 वरती येतं. पण आता फेज 1ला बर्फ पण नाही आणि आपण खेळायसारखे गेम पण नाही आहेत. त्यामुळे आता फेज 1ला आपण थांबणार नाहीये. आता आपण डायरेक्ट खाली जाणार. खाली व्हॅलीमध्ये थोडा वेळ, एक 5-10 मिनिटं फोटोज वगैरे काढणार आणि व्हॅलीतून डायरेक्टली जर वेळ मिळाला तर पहलगामला जाणार इथूनच. आपण आता आहे श्रीनगरमधील जुन्या बस स्टॉप या एरियामध्ये. या ठिकाणी जुनं बस स्टँड होतं ह्या भागामध्ये आणि आता ते शहराच्या बाहेर गेलेलं आहे. आणि आज सोमवार असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आहे रस्त्यांवरती. लोक बाहेर पडलेले आहेत कामानिमित्त. आपण काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आहेत, लाल चौक एरियामध्ये आहे. आणि आपल्याला आता जायचं आहे लाल चौकमध्ये. लाल चौक एरियामध्ये आपण, हे आहे घंटाघर. घंटाघर याने जिथं घड्याळ लावलेलं आहे 4ला 10 मिनिटं कमी आहेत. आपण आलो घंटाघरला आणि त्याच्या इथेच लाल चौक आहे. आपण आता आलेलो आहे लाल चौक एरियामध्ये आणि हे सगळं लाल चौकचं मार्केट आहे. या ठिकाणी जम्मू काश्मीरचे जे
शॉल, त्याच्यानंतर ज्या काही पश्मीन शॉल्स असतात किंवा त्यांचं जे स्थानिक जे स्टॉल आणि हे जे इथे आहे ते सगळं या ठिकाणी ह्या लाल चौक एरियामध्ये मिळतं. हा आहे मेन लाल चौक, ज्या ठिकाणच्या बद्दल आपण बोलत होतो. खूप असं महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा हा चौक आहे. या चौकामध्ये खूप मोठी मोठी आंदोलनं घडतात किंवा खूप मोठ्या गोष्टी घडतात. असं घंटाघर टाईप असं मेन बनवलेलं आहे तिथे आणि भारताचा तिरंगा आपला एकदम शान से लहरा रहा है, जय हिंद. आणि आपण लाल चौकामध्ये आता सध्या उभे आहोत. लाल चौक एरियामध्ये असे खूप सारे अशी बारी बसायला ठेवलेली आहेत. लोक इथं बसतात, येऊन गप्पा मारतात किंवा त्या भागामध्ये सगळ्या खरेदी करण्यासाठी फिरतात. ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारची दुकानं आहेत. 4 वाजलेले आहेत, 4चा टोल. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता दल लेकला आणि दल लेकमध्ये आपल्याला आपली जी हाऊसबोट आहे ही 17 नंबरची हाऊसबोट आहे. 17 नंबरच्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि अशा या सगळ्या बोटी आहेत, हाऊसबोट्स आहेत ह्या. आता ह्यातल्या कुठल्या बोटवरती आपल्याला आपलं बुकिंग आहे ते समजेल आता थोड्याच वेळात. आपण शिकारा बोटमध्ये बसलेलो आहे आणि आता आपण बोटमध्ये आपल्या जी बोट आहे त्या बोटीमध्ये जाणार आहोत. ती जी बोट आहे ती त्या साईडला समोर हाऊस बोट आहे, त्या हाऊस बोटमध्ये आपली बोट आहे आणि दल लेकमध्ये आपण आहे. आता जाणार आपण हाऊस बोटमध्ये. हा दल लेक आहे आणि आपण चालले आता दल लेकमधून आपल्या हाऊस बोटमध्ये. आज आपण हाऊस बोटला स्टे करणार आहोत आणि त्याच्यानंतर हाऊस बोटमधून आपण पुन्हा शिकारा राईड मारणार थोड्या वेळासाठी. हां, आता पोचलेलं आहे काश्मीर ट्रीटला आणि काश्मीर ट्रीट हे आपल्या बोटीचं नाव आहे. ही सुंदर कारिगिरी केलेली ही बोट आहे. वाव, खूपच असं लॅविश अशी ही बोट आहे. सुंदर असं हा हॉल आहे. सर आपका
नाम नाम महेश कुमार. हा डायनिंग एरिया आहे. हे सगळं त्यांचे अशा प्रकारचे हे बेडरूम आहेत. वाव. नेक्स्ट आ गया आपका. अशा सुंदर रूम आहेत. इकडे वॉशरूम, टब बाथ. आपण आता हाऊसबोट मधून निघालोय शिकारा राईडला. आपला हा शिकारा राईड चाचा जे आहे ते शिकारा राईड करतायत आपल्याला. टोटल बंद. वो दरगाह फी. आपके लिए कुछ बनाएंगे. कहवा, कॉफी, हॉट चॉकलेट. कहवा बनाओ. कहवा बनाएंगे. आता आपल्याला कहवा बनवून दाखवतोय मस्तपैकी. नॉर्मल बनाएंगे कि ड्राई फ्रूट के साथ बनाएंगे? नहीं, नॉर्मल बनाएंगे. नॉर्मल. ड्राई फ्रूट वाला यहाँ पे सब ट्राई करते हैं. नहीं, हम लोग ने उनको दे दो ड्राई फ्रूट वाला. स्वीट कैसा खाना है सर? हाँ, स्वीट. हाँ स्वीट थोड़ा सा. आपको मैडम? और छोटू को हॉट चॉकलेट पर लाएंगे सर. ये बड़ी है, छोटी नहीं हो. कॉफ़ी भी मिलेगा? नहीं. चॉकलेट कॉफ़ी, कैपुचिनो कॉफ़ी. बना धर्मता आपको कुछ नहीं? हॉट चॉकलेट, कैपुचिनो, चॉकलेट आपण दल लेकला आहोत आणि पाठीमागच्या बाजूला आपण बघतोय की ह्या साईडला सगळे ह्या डोंगर रांगा आहेत. हे सगळेचे सगळे डोंगर हिवाळ्यामध्ये पूर्ण बर्फाच्छादित असतात आणि या ठिकाणी हे कॅफेटेरिया आहेत. म्हणजे पाण्यातले हे जे कॅफेज आहेत हे स्नॅक्स आणि कॅफे, कोल्ड कॅफे असे सगळे कॅफेटेरिया आहेत जिथं लोक आपले स्नॅक्स आणि हे घेतात आणि खूप सुकून असं एकदम छान असं वातावरण आहे. दल लेकमध्ये थंडी आहे थोडीशी. शांतपणे बोट चालवतात. हळूहळू आपण चाललोय आणि आपण आता पुढे आलोय.
चार चिनार म्हणून एक पुढे जाऊन 1 तासाभराच्या अंतरावरती आपल्याला ती राईड आहे. लांबपर्यंत जावं लागेल. आपण हाऊस बोटमध्ये आहे आता आणि हाऊस बोटमधलं जेवण लागलेलं आहे. आपलं आजचं जे डिनर आहे तो हाऊस बोटमधला डिनर असा आहे. दाल, राईस, सब्जी, पनीर की सब्जी और चिकन, रोटी असं सगळं हे जेवण आहे. मस्त छान त्यांनी हे असं सजवून व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि हाऊस बोटमधलं आपलं हे आजचं डिनर संध्याकाळचं. गुड मॉर्निंग. आपण आता सकाळी आता हाऊसबोटमधून बाहेर आलो आहे आणि हाऊसबोटमधलं असं हे सकाळचं वातावरण आहे. श्रीनगरमधील दल लेक. सकाळचा आपला ब्रेकफास्ट लागलेला आहे. चहाचे कप, ब्रेड, पोहा. हाय गाईज, आजचा आपला शेवटचा दिवस आहे आणि आज आपण हाऊसबोटमध्ये होतो. काल रात्री आपण आलो होतो हाऊसबोटमध्ये. हाऊसबोट काश्मीर ट्रीट नावाची हाऊसबोट आहे, आपल्या भाईंची आहे आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. ह्यांची ही हाऊसबोट आहे आणि खूप सुंदर बोट आहे. आपण जर आलात तर ह्या ज्या वादी आहेत काश्मीरच्या, जी श्रीनगरच्या डोंगर जे समोर आहेत त्याच्या समोर ही बोट आहे. आणि जेवण लजीज होतं, खूप छान एक्सपिरियन्स होता. राहायची सोय खूप छान होती, त्यांचा स्टाफ खूप चांगला होता आणि आणण्याची सोडण्याची सोय पण चांगली होती. आणि हमको बहुत अच्छा लगा कि आपका मेहमान नवाजी देख के कश्मीरियत हमको बहुत अच्छी लगी. तो आप क्या बोलना चाहेंगे कि महाराष्ट्र के लोगों को? मैं सबके लिए जय महाराष्ट्र बोलिए. जय महाराष्ट्र. हाँ. तो एक चीज है, सब मैं रिक्वेस्ट करता हूँ सबको, कश्मीर वैसा ही जो सब लोग थोड़ा टेंस में है. तो ये टेंस खाली न्यूज में है, न्यूज से बाहर कुछ अलग चीज है. तो आई टेल एवरीवन, यू कम इन कश्मीर, सी हाउ कश्मीर पीपल, हाउ द कश्मीरी वैली इज देयर. It is so very beautiful and we are still requesting everyone to come Kashmir and enjoy the valley of Kashmir. The rest there is nothing. Everybody enjoying in Kashmir in the valley. Very good. They're Indian peoples. We have to support all Indians in Kashmir. We need the tourism to be for long, forever. ये हिंदुस्तान का जगह है. We are Indians. We have to keep this protection our country in Kashmir to send the tourism here again and again. The protection we have everywhere in Kashmir. Everybody, soldiers, army. There's nothing to worry about anything. क्या बात आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं आपलं वातावरण खूप चांगलं आहे किंवा भारतातल्या बाकीच्या स्टेटमध्ये जसं वातावरण आहे तसंच काश्मीरमध्ये आहे. आणि खूप साऱ्या मिलिटरीचे, CRPFचे, मिलिटरी काश्मीर पोलीसचे जवान सगळीकडे तैनात आहेत. कसल्याही प्रकारचं घाबरायचं काही कारण नाही. खूप साऱ्या लोकांनी काश्मीरला या आणि हे एन्जॉय करा. काश्मीरीचे जन्नत म्हणजे हेवन ऑफ इंडिया, भारताचं हे एक स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही बघू शकता समोरच्या ह्या वादिया, ह्या प्रकारचे असं शिकारा आहेत किंवा हे सगळंच्या सगळं एवढं सुंदर आहे. आत्ताचं हे क्लायमेट जे आहे ते 10% टेम्परेचर आहे. सध्या आत्ताची टेम्परेचर है 9-10 के साथ ये और ब्यूटीफुल लगता है. हाँ, और टूरिज्म के साथ और ब्यूटीफुल लगता है. तो ये लोग वार्म वेलकम कर रहे हैं सबका. ये सब आते आ जाओ कश्मीर और फिर से कहाँ पियो हमारे साथ डल लेके. कहाँ पियो, क्या बात है. यस.
आपला हा शेवटचा दिवस आहे आजचा इकडचा आणि आपण आता शिकारा बोटमधून बाहेर पडलो आणि आता आपण निघालोय पहलगामसाठी. पहलगामचा जो इन्सिडेंट झाला तो खूपच वाईट चुकीचा असा होता आणि त्यात जे काही लोक जे आपले गेले त्या सर्वांना माझ्याकडून श्रद्धांजली आहे. आणि आत्ताचं जे इथलं वातावरण आहे ते थोडंसं भीतीदायक होतं, पण आता ते निवळत आहे आणि लोक यायला लागलेत पुन्हा. कारण आपल्या मिलिटरी CRPF काश्मीर पोलीस यांनी खूप सारे सुरक्षेचे चांगले पुख्ता इंतजाम. आणि आता आपण आहे उक्का रोडला. त्या रोडला सगळे मिनिस्टर्स जेवढे आहेत इकडचे ते सगळे ह्या रस्त्याला राहतात, त्यांचे बंगलोज आणि हे आहेत. आणि जम्मू काश्मीर पोलीस CRPFचे जवान असे सगळे चौकामध्ये तैनात आहेत. चौक्या आहेत सगळीकडे आणि कसल्याही प्रकारचं कसलंही भीतीचं असं वातावरण नाही आहे. सुरक्षित आहे. काश्मीरला येण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता काश्मीरची ट्रिप. तर या मस्त एन्जॉय करा, कारण सुरक्षेसाठी आपल्या खूप सारे लोक इथे तैनात आहेत. घाबरायचं काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आपण आता आहोत जम्मू श्रीनगर हायवेवरती. श्रीनगर टू जम्मू ह्या साईडला आपण चाललो आहे. आणि पुलवामा जो अटॅक झाला होता तो ह्याच रोडला झाला होता. आणि हे सगळे जे शेतं आहेत ही शेजारची, याच्यामध्ये सगळी केसरची शेती उगवती. केसरची फुलं ही ऑक्टोबरमध्ये येतात आणि आत्ता काहीच नाही आहे इथे, पण ह्या ठिकाणी सगळे कंद आहेत आणि या ठिकाणी केसरची शेती ह्या दोन्ही साईडला होती. असे CRPFचे जवान जे आहेत ते गाड्या लावून असे हायवेला सगळीकडे तैनात केलेले आहेत. ही आहे झेलम नदी. झेलम नदीच्या नावाने झेलम एक्सप्रेस नावाची गाडी पण आहे आपली, जम्मू तवी झेलम एक्सप्रेस. आपण आता चाललोय पहलगामला आणि पहलगामच्या आधी थोडंसं छोटीशी गावं आहेत आणि या ठिकाणी खूप सारे ॲपलची शेती आहे. ॲपलच्या बागा आहेत आणि त्या बागांमध्ये ॲपलचं ज्यूस आणि हे सगळं मिळत असते. तर त्या ठिकाणी खूप सारे पर्यटक थांबतात, कारण लाईव्ह ॲपलच्या बागेमधलं ॲपलचं ज्यूस घेणं आणि हे छान तो एक अनुभव असतो. कहाँ से सर? मुंबई से. वेलकम टू पहलगाम. हाय मित्रांनो, आपण पहलगाम मध्ये आलेलो आहे आणि हे पहलगामचा हा सगळा भाग बघितला वरचा तर आपल्याला दिसेल की खूप सारी झाडी आणि डोंगर सगळीकडे आहेत. वरती बर्फाच्छादित सगळे शिखरं आहेत. या साईडला पण असं पूर्ण सगळी झाडी आहे. पाईनचे झाडं सगळी आहेत आणि हा सेल्फी पॉइंट जो पहलगामचा मुख्य पॉइंट आहे तो हा सेल्फी पॉइंट आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. पहलगामचा जो हा सेल्फी पॉइंट आहे तो सेल्फी पॉइंट बघतोय आपण आता. हा सेल्फी पॉइंट आहे. या ठिकाणी सगळे सेल्फी घेतले जातात. आणि पलीकडच्या बाजूला नदीला खाली उतरायला रस्ता आहे. नदीमध्ये उतरलो की आपण पाण्याचा खूप छान आवाज येतोय. म्हणजे वरून येणारं सगळं जे डोंगरातनं पाणी आहे बर्फाचं ते पाणी स्वच्छ आणि क्लीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बहुत अच्छे हो आप, कैसे हैं सर? यस, थैंक यू वेरी मच। आपण आता आहोत पहलगाम मध्ये आणि पहलगामचा सेल्फी पॉइंट जो आहे नदीच्या शेजारचा तो कव्हर करून त्या नदीच्या शेजारच्या सेल्फी पॉइंट वरून आपण आता पुढे आलोय आणि पुढे आता आपण इथून वरती जाणारा जो पहलगामला जाणारा जो रस्ता आहे वरती तो घोड्यानी वरती जायला लागतं जिथून बैसरन व्हॅली जिथं जो अटॅक झाला होता त्या व्हॅलीच्या तिकडे जायचा हा रूट आहे वरती जाणारा। हा पहलगाममध्ये आपण आलेलो आहे आता आणि हा खूप सुंदर कॅफे हेवन नावाचं कॅफे आहे आणि खूप सुंदर कॅफे आहे हा। आमच्या हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे। यस प्लीज। आमच्या हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। घबरा मत, आ जाओ यहाँ पे। हाँ, हम लोग आपके सेफ्टी के लिए, आपकी सेफ्टी के लिए सर। सेफ्टी। यस। असा सगळा हा नजारा आहे समोरचा। आपण आता पोहोचलेलो आहे मटण नावाचं गाव आहे, गावाचं नाव आहे मटण, तर तिथे पोहोचलोय आणि आपण त्याच्या पुढचं गाव आहे अनंतनाग, जो डिस्ट्रिक्ट अनंतनाग जिल्हा आहे त्या अनंतनागमधून मग आपण जम्मू टू श्रीनगर हायवेला लागणार परत एकदा। आता आपण हे सगळ्या ॲपलच्या बागा आहेत सगळ्या दोन्ही साईडला। ह्या ॲपलच्या बागेमध्ये आपण ॲपल ज्यूस किंवा ॲपल कशा प्रकारचे झाडं असतात आणि कशी येतात ते बघणार आहात। आता ॲपलचं सीझन नाही आहे, ॲपलच्या झाडांना ॲपल नाही आहेत, पण आपण जस्ट बघणार आहोत की कसं हे झाडं आहे किंवा बाग कशी आहे एवढंच बघणार आहोत आपण। ही सगळी ॲपलची झाडं आहेत आणि ॲपलच्या बागा आहेत ह्या। आता ह्या आत्ताचा जो अटॅक झाला त्या अटॅकनंतर टुरिझमचे जेवढे पॉईंट आहेत असे जे छोटे मोठे पॉईंट ते बंद करायला सांगितलेले आहे। आता इथे एक ॲपलची व्हॅली आहे ती उघडी आहे, ही अशी ॲपलची झाडं असतात। आता त्याला छोटे छोटे ॲपल लागलेले आहेत। आता हे छोटे ॲपल आहेत, आपण बघू शकतो त्याचा स्मेल खूप छान येतो ॲपलचा। ही पूर्ण अशी ही ॲपल व्हॅली आहे आणि या ठिकाणी ही ॲपलची बाग आहे। आपण आता ॲपलच्या बागेमध्ये आहोत। ॲपलच्या बागेमध्ये ही असे छोटे छोटे ॲपल्स सध्या लागलेले आहेत आणि सगळ्या झाडाला ॲपल आहेत। आत्ता अजून सुरुवात झालेली आहे, ॲपल सुरुवात झालेली आहे लागायला। आपल्याकडे जसं आंब्याचा मोहर आल्यानंतर आंबे लागतात, छोटे छोटे आंबे असतात, तसं हे ॲपलच्या बागेमध्ये हे ॲपल आहे। आणि आपण आता ह्या बागेतनंच
आपण ॲपलचं लोणचं, ॲपल साईड विनेगर आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्याकडचा आंब्याचा मोरंबा असतो तसं हे ॲपल मुरंबा मुरब्बा घेतलेला आहे आपण आणि हे सगळं त्याला सांगितलं की कुरिअर कर, त्याप्रमाणे तो कुरिअर करणार आहे. थँक्यू. आता पलीकडच्या बाजूला झेलम नदी आहे आणि ह्या झेलम नदीच्या बाजूला ह्या सगळ्या ह्या बॅट फॅक्टरीज आहेत. बॅट बनतात या ठिकाणी आणि या ठिकाणचं जे लाकूड आहे ते जगातलं 2 नंबरचं लाकूड आहे. जे ज्या लाकडाच्या बॅट्स ज्या आहेत त्या खूपच हलक्या आणि टिकाऊ अशा समजल्या जातात. आपण आलेलो आहोत केशरच्या दुकानामध्ये. या भागामध्ये सगळ्यात जास्त ह्या सगळ्या शेतांमध्ये केशरची शेती होती आणि सगळ्यात जास्त केशरचं उत्पादन ह्या ठिकाणी होतं. भारतातलं सगळ्यात जास्त उत्पादन केशरचं करणारं ठिकाण आहे आणि या ठिकाणी याच ठिकाणी उत्पादन होत असल्यामुळं केशर इथे आपल्याला मिळू शकतं. आता हे केसरच्या डब्या आहेत. ह्या केसरच्या डब्या आपण बघितल्यात ह्या 300 रुपये ग्रॅम असा हा त्याचा रेट आहे आणि 300 रुपये ग्रॅमनी केशर हे 1 किलोचे 3 लाख रुपये होतात. इथे महामरा बदाम, त्याच्यानंतर हे सुक्का अंजीर जे आहे ते, त्याच्यानंतर हे केशरचं फूल आहे. ह्या फुलामध्ये 3 दांड्या असतात, त्यातली एक जी असते ते फिमेल आणि एक मेल, 2 मेल दांडे असतील. ह्या समोरच्या शेतांमध्येच केशर पिकतं. सध्या काही नाही आहे तिथं, सध्या फक्त बाकीचं काही जे लावलेलं आहे त्याचं. हा कहावा आहे. हा जम्मू ते श्रीनगर जाणारा हायवे आहे आणि जम्मूकडे जाणाऱ्या रस्त्याला हे युयू केसर नावाचं हे शॉप आहे. हे जे शॉप आहे ते लक्षात ठेवा, कारण ह्याच्याकडे ओरिजिनल केसर मिळतं, कारण ह्याच भागामध्ये सगळी केसरची शेती होते आणि ह्या भागामध्ये केसरची शेती होत असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी आलो आहे शॉपमध्ये. आपला जो सुजित आहे, सुजितने आणि विवेक भाईनी हा नंबर दिला होता मला यांचा आणि त्यांच्याकडचं हे सगळे जे आयटम आहेत, जसे की महामरा बदाम आहे, शहाजिरा आहे, अक्रोड आहेत, शिलाजीत आहे, त्यानंतर दालचिनी आहे, रसबेरीज, बेरीज सगळ्या ज्या आहेत त्या, असं ते सगळे शॉपमध्ये आहे. कहावा त्यांचा खूप प्रसिद्ध आहे, काश्मीरी लसूण हे सगळं त्यांचं प्रसिद्ध आहे. आणि त्याचे जे ओनर आहेत ते साकी भाई माझे मित्र या ठिकाणी आहेत. साकी भाई जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. हाँ, तो साकी भाई बोल दीजिए कश्मीर में केसर की खेती कैसी होती है और ये कौन सा गांव है और कैसा खेती बनती है यहाँ पे. गुड इवनिंग. एक्चुअली केसर की शुरुआत हुई है 1137 से हमारे देश इंडिया में. तब से लेके अब तक हमारे देश में, हमारे इंडिया में सिर्फ 8 से 10 किलोमीटर के एरिया में केसर की खेती की जाती है और जिसे पाम्पोरा कहते हैं. और पाम्पोरा इज फेमस बिकॉज ऑफ सैफरॉन, दैट इज व्हाई इट इज कॉल्ड द सैफरॉन टाउन. और 1137 से तब से लेके अब तक हमारे देश में यही 8 से 10 किलोमीटर. क्यों यही 8 से 10 किलोमीटर? व्हाई नॉट द रेस्ट ऑफ इंडिया? एक्चुअली इट हैज 2 कंडीशंस. द फर्स्ट वन इज एक्चुअली ये जो एरिया है, ये कश्मीर में सबसे गर्म एरिया रहता है. यहाँ पर मैक्सिमम टेम्परेचर चला जाएगा अगस्त में 37-38. When it is 37-38 in summers and the minimum temperature is -7 in winters. This is a suitable climate for the cultivation of saffron. Okay. And second condition is India is called the सोने की चिड़िया, not because of मनोज कुमार साहब की पूर्व और पश्चिम की वजह से, न दिलीप कुमार साहब की मंगल आजम की वजह से. India is called the सोने की चिड़िया because of soil.
We have a different kinds of soil in our country. जैसे गुजरात में एक है, महाराष्ट्र में, बंगाल में, कहीं एलुवा, कहीं ब्लैक, कहीं रेड, कहीं माउंटेन सॉइल. वैसे कश्मीर में मोस्टली आपको ब्लैक कलर की सॉइल मिलेगी. बट ओनली दीज 8 to 10 किलोमीटर्स कंटेन्स द डिफरेंट सॉइल. ये जो 8 से 10 किलोमीटर के एरिया में जो सॉइल पाई जाती है उस सॉइल को कहते हैं खरीवा सॉइल. खरीवा, उसमें क्या है? खरीवा सॉइल इज फेवरेबल फॉर द कल्टीवेशन ऑफ सैफरॉन. ये सैफरॉन के लिए बेहतर सॉइल है. The feature of this soil is it is sandy. ये रेत जैसे. It contains less moisture, very dry, very warm, very hot, very humid inside. यहाँ पर बारिश कितनी भी हो, यहाँ पर कीचड़ कम उठेगा, धूल ज़्यादा उठेगी. इसलिए जो केसर का कंद होता है, रूट होता है, वो इस ज़मीन के नीचे 12 साल जिंदा रह सकता है. तो मैं आपको केसर का कंद भी दिखा सकता हूँ. तो वहाँ पर उधर से जी, तो केसर के कंद होते हैं, रूट होते हैं. एक ही चीज थी, the कंद will survive 12 years beneath the surface of this earth because of dryness. क्या बात. Now the question arises, पहले हम देखते हैं, ये केसर का कंद होता है. This is the saffron root. Okay. तो ये 12 साल यहाँ पर जिंदा रह सकता है. Now the question arises, how to identify the genuine saffron? Because India consumes the maximum saffron in this world. We are spice lovers, saffron, cosmetic lovers, saffron, food lovers, saffron, Ayurvedic industry, saffron. Living in a diversity, we have so many festivals saffron. From the lower class to the upper class, everyone consumes saffron. And we have a population of 1.4 billion. Imagine if each and everybody consumes 1 gram of saffron, how much gram it becomes? 1.4 billion per year. But we have only these 8 to 10 kilometers of saffron land in our country. That means the supply of saffron is less. The demand of saffron is more. When the demand is more, the supply is less. India is famous for jugaad here. Oh. That means in India, 95% kesari is Ajay Devgan, Akshay Kumar and Shah Rukh Khan. Sorry to say that. Bolo Zuban kesari, Vimal kesari. It will be the nylon, it will be the paper, it will be the bhuta. जिसे bhuta कहते हैं, उसका grass, उसका केसर बनाया जाता है. That is why the question arises, how to identify the genuine saffron. ओरिजिनल सैफरॉन को कैसे पहचानेंगे फिर? ओरिजिनल सैफरॉन की पहचाने के 5 पैरामीटर है. द फर्स्ट पैरामीटर इज सॉफ्टनेस. वेरी गुड. सॉफ्ट होना चाहिए. इट इज वेरी सॉफ्ट इन नेचर. नंबर सेकंड इज इट इज अरोमा, इट इज फ्रेगनेंस. सैफरॉन हैज अ स्ट्रॉन्ग अरोमा. बिलीव मी, इफ यू स्पेंड 2-3 hours in a saffron room during the festival season, you feel sleepy 24 hours. आप लोगों को नींद आ जाएगी. इसमें नशा है. नंबर थर्ड, इट इज स्ट्रक्चर एंड इट इज शेप. केसर दिखता कैसे? इट हैज हेड, इट इज टिल्टेड एंड इट हैज टेल. जैसे मंदिर में त्रिशूल वैसे केसर की शेप है और साथ में रेड कलर है. बट अगर आप इस बेस पे केसर लेते हो ऑन द बेस ऑफ कलर एंड स्ट्रक्चर, तो इमेजिन कीजिए आप लोगों ने ओप्पो का फोन खरीदा, उसके पीछे आईफोन का लोगो था, उसमें iOS 18.5 नहीं था. क्योंकि नायलॉन, पेपर, मक्की का घास, इसकी कटिंग, उसके ऊपर ग्लिसरीन, सैफी, कोडीन, कफ सिरप और साथ में रेड कलर दिया जाता है और बाद में मार्केट में बेचा जाता है. दैट इज वाई द फोर्थ पैरामीटर अराइज. आप 2-3 केसर के स्टूडेंट्स को लेना है और लेने के बाद आगे वाले दांतों से चबाना है. जब आप ओरिजिनल केसर को आगे वाले दांतों से चबाओगे, यू फील अ काइंड ऑफ बिटरनेस इन योर माउथ. आप कर सकते हो. तो यू फील अ काइंड ऑफ बिटरनेस इन योर माउथ. आपको हल्का सा कड़वाहटपन फील हो जाएगा. और साथ में देश का तिरंगा सभी ने देखा है. हमारे देश के तिरंगे के ऊपर जो कलर है, ऑरेंज कलर, सैफरॉन कलर, केसरी कलर, वही कलर आपकी जुबान पे आना चाहिए. हल्का सा कड़वाहट, ऑरेंज कलर आ रहा है. या सगळ्या लाकडं जी टाकलेली आहेत वरती, त्या बॅट फॅक्टरीची लाकडं आहेत. आणि त्याच्यामध्ये वरती जे ठेवलेलं आहे ते भैया बैट फैक्ट्री है. ओके. आणि यहाँ पे जो बॅट फॅक्टरी आहे, अशा प्रकारे इथं बॅटा बनतात. कंपनी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट बनतात इथे, ज्या की नॅशनल इंटरनॅशनल सीझन बॉलवरच्या साध्या अशाही प्रकारच्या बॅट्स या ठिकाणी बनतात. या ठिकाणी आता हे आपले जे त्याचं असणार जे बॅटमध्ये वरती बनवत आहेत कारीगरी, त्या छोट्या बैट है. सीजन बैट्स हैं, इधर बनता है.
ही पूर्ण लकडीची कटाईपासून ते भैया ये सीजन बैट है, सीजन बैट रूम में जाओ, रूम में बंद है। हाय गाईज, आपण आता पोचलो इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईमध्ये. जय महाराष्ट्र, आपली मुंबई. आणि फ्लाईट डिले आहे जवळजवळ 1.5 तास. मुंबईचं वेदर खराब होतं, त्यांनी फ्लाईट परत दिल्लीकडे घेतली. जाताना जसा प्रॉब्लेम झाला तसाच म्हटलं आता परत दिल्लीला लँड करणार, वेदर चांगलं होईपर्यंत वेळ जाणार. पण क्लिअरन्स मिळाला, परत आला आणि लँड केलं. मग आता पोचलो मी इंटरनॅशनल एअरपोर्ट.